हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत बाईंग थिंग्स. BUY बाय म्हणजे कोणती गोष्ट आपण खरेदी करणे. आपण दुकानात जातो, दुकानदाराला पैसे देतो आणि मग काही वस्तू घेतो की नाही. समजा तुम्ही वेफर्सचं पॅकेट घेतलं तर आपण त्यांना पैसे देतो आणि मग तो आपल्याला ते वेफर्सचं पॅकेट देतं. तेव्हा आपण म्हणतो की मी वेफर्स बाय केलेत, म्हणजे विकत घेतलेत. बाईंग थिंग्स म्हणजे वस्तू विकत घेताना. आपण बघूयात. लिसन अँड रीड, ऐका आणि वाचा. सोहम अँड रेवा आर गोइंग टू अ शॉप विथ देअर पॅरेंट्स. हे बघा, हा सोहम आहे आणि ही रेवा आहे आणि ते दोघं त्यांच्या पॅरेंट्स सोबत म्हणजे त्यांच्या आई पप्पांसोबत शॉपमध्ये म्हणजेच दुकानात चाललेले आहेत. व्हॉट अ बिग शॉप, ते दुकानात आलेले आहेत आणि ते दुकान कसं आहे, ते शॉप कसं आहे, खूप मोठं आहे, बिग आहे. मदर वॉन्टेड टू बाय समथिंग, आईला काहीतरी, समथिंग म्हणजे काहीतरी विकत घ्यायचं होतं. फादर वॉन्टेड टू बाय समथिंग, आणि त्याच्या पप्पांना सुद्धा काही गोष्टी विकत घ्यायच्या होत्या. हाऊ अबाउट यू चिल्ड्रन, मग ते मुलांना म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या दोघांना तर खरेदी करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे. डू यू वॉन्ट टू बाय समथिंग ऑन युअर ओन. ओन म्हणजे स्वतः, तुम्ही स्वतः काहीतरी तुमच्यासाठी घेता का विकत. हिअर इज सम मनी, आणि असं म्हणून ते मुलांकडे थोडे पैसे देतात. हे घ्या पैसे आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही स्वतः जाऊन खरेदी करा, विकत घ्या. यू कॅन यूज इट टू बाय एनिथिंग यू लाईक, हे पैसे घेऊन तुम्हाला जे आवडेल, लाईक म्हणजे आवडणे, जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही घ्या. शॅल वी बाय चॉकलेट्स, मग ती मुलं विचार करू लागतात की आपण चॉकलेट्स घेऊयात का. शॅल वी बाय क्रेयॉन्स, की क्रेयॉन्स हे कलर्स घेऊयात. शॅल वी बाय अ टॉय, मग एखादं खेळणं घेऊया का. प्लीज हेल्प अस मदर, आई आम्हाला हेल्प कर ना, मदत कर ना, आम्हाला कळतच नाही आम्ही काय घ्यावं. व्हॉट शुड वी बाय, आम्ही काय घेऊ, याच्यामध्ये आम्हाला मदत कर, आम्हाला सांग ना काहीतरी. वेल, यू कॅन बाय समथिंग दॅट विल फिनिश अप क्विकली, ऑर यू कॅन बाय समथिंग दॅट विल लास्ट लॉंग. आई त्यांना म्हणते की ठीक आहे, तुम्ही अशी गोष्ट विकत घेऊ शकता की जी क्विकली म्हणजे पटकन संपून जाईल, किंवा अशी वस्तू विकत घेऊ शकता की जी लास्ट लॉंग असेल, म्हणजे खूप वेळ टिकेल. म्हणजे चॉकलेट बिस्किट घेतलं तर ते खाल्ले की लगेच संपतात, पण जर कलर्स घेतले किंवा टॉयज घेतले तर ते खूप वेळ तुमच्याकडे राहू शकतात. You can buy something made by others, or you can buy things and make something yourself. दुसऱ्या कोणी बनवलेली वस्तू म्हणजे जी आपल्याला विकत असते. आता समजा हे टॉय आहे, हे दुसऱ्यांनी बनवलेलं आहे, आपण फक्त ते विकत घेणार पैसे देऊन. ठीक आहे, तर अशा वस्तू तुम्ही घेऊ शकता, किंवा काही वस्तू घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही स्वतः काहीतरी गोष्टी बनवा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. दॅट्स अ गुड आयडिया, मुलांना ही आयडिया आवडते, म्हणतात अरे वा, हे किती छान आहे. लेट्स बाय थिंग्स अँड मेक न्यू थिंग्स विथ देम, तर आपण काही गोष्टी विकत घेऊयात आणि त्याच्यापासून आपण नवीन वस्तू बनवूयात. सोहम अँड रेवा पिक्ड अप सम थिंग्स, मग सोहम आणि रेवा काही गोष्टी उचलतात. दे वेंट टू द काउंटर, आणि मग ते काउंटरवरती जातात. काउंटरवर म्हणजे जिथे आपल्याला त्यांचे पैसे द्यायचे असतात त्या ठिकाणी ते जातात. वी वॉन्ट टू बाय दिस पेपर, ग्लू अँड कलर्स, आम्हाला हे पेपर, ग्लू आणि कलर्स विकत घ्यायचे आहेत. हाऊ मच इज इट, याचे किती पैसे झाले. 95 रुपीज इन ऑल, किती रुपीज झाले त्या सगळ्या गोष्टींचे. 95 रुपीज झाले. हिअर इज द मनी, हे घ्या तुमचे पैसे. 100 रुपीज, आणि मुलं त्या काउंटरवरती किती रुपीज देतात, 100 रुपीज देतात. थँक्यू, आय मस्ट गिव्ह यू 5 रुपीज बॅक, हिअर इट इज. मग त्या काउंटरवरती मुलगी असते, ती म्हणते तुमचे 95 रुपीज झालेत आणि तुम्ही मला 100 रुपीज दिलेत, मग मी तुम्हाला 5 रुपीज परत देणार आहेत, हे घ्या तुमचे 5 रुपीज. दॅट्स राईट, थँक्यू, आणि ती मुलं म्हणतात हो बरोबर, थँक्यू.
म्हणजे मुलांनी काय काय घेतलं, पेपर घेतलं, ग्ल्यू घेतलं आणि क्रेयॉन्स कलर्स घेतलेत आणि त्यापासून आता ते वेगवेगळ्या गोष्टी बनवणार आहेत. समजला का लेसन? बाय.